दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नमस्कार, दक्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. 2025 या वर्षांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे आणि सरकार मात्र या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, असे आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. द्राक्ष बागायतदारांवर आजच्या परिस्थितीवर अक्षरशः द्राक्ष बाग तोडीची वेळ आलेली आहे. आपल्यासोबत दिंडोरी तालुक्यातील शेतकरी आहेत. नेमक्या त्यांची काय प्रतिक्रिया आहे आणि काय त्यांचं म्हणणं आहे सरकारकडे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नाव काय? नमस्कार, मी सुरेश कळमकर. किती शेती आहे तुमची आणि काय परिस्थिती आहे यावर्षी द्राक्ष बागांची? माझी एकंदरीत 30 एकर क्षेत्र आहे आणि ह्यावर्षी द्राक्षाची बागेची परिस्थिती तुम्ही इथं साधारण बघू शकता का एकही घड बागेला आलं नाही आणि बाग तोडायचं काम चालू आहे. आणि बाकीच्या काही बागांना थोडी 10-10, 15-15 घड आले, ते पण शेवटपर्यंत राहतील का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खूपच भयानक परिस्थिती. असं वर्ष आम्ही कधीही पाहिलं नाही. मी 1990ला शेतीला लागलो. 90पासून तर आज तागायत जवळपास 26 वर्ष मला झाले. 36 वर्ष झाले, 36 वर्षामध्ये एकही वर्ष असा पाऊस किंवा अशा नुकसानी कधी दिसल्या नाही. आणि गेल्या 2-4 वर्षापासून अनिवन पावसाने अधिक थोड्या जास्त नुकसानी होत आता 6 महिने, उद्या परवाच्या 5 तारखेला 6 महिने होतील तर सलग पाऊस पडतो आहे. एवढ्या भयानक सगळ्या मालांचं एकसुद्धा, काही टोमॅटो असेल किंवा द्राक्ष असतील किंवा सोयाबीन असेल किंवा मका असेल, कोणत्याही पिकं काहीही राहिलेलं नाही. तर अशा परिस्थितीला येऊन आम्ही टेकलो आहे. काय नेमकी सरकारकडे आपली काय मागणी असणार आहे? सरकारने परत या सगळ्या द्राक्ष बागायतदारांना असं किंवा सगळ्या शेतकऱ्यांना उभं केलं पाहिजे, कर्जमाफी केली पाहिजे त्यांचीवाली. आणि आज तगायत काही लोकांच्या नुकसानी दिसत नाही. हे पाऊस पडला आहे, उद्या पासून धुकं चालू होणार आहे. ह्या धुक्यामध्ये खूप मोठं नुकसान होणार आहे. तर हे सुद्धा गृह धरून त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना परत उभं केलं पाहिजे. नाहीतर हा शेतकरी टिकणार नाही. विदर्भात ज्या आत्महत्या होत्या त्या आत्महत्या सगळ्यात जास्त कदाचित इथं होतील का काय, कारण फार मोठं कर्ज काढून हाफ सीझनला पण इतका पावडर मारले आहे आणि बाग वाचवले ना, आत्ता परत फेल जाऊन निम्मे वर खर्च करून आणि बागा तोडू राहिलो. तर जिल्हा परिषदांच्या निवडणुका चालू होणार आहेत. आता आपल्या तालुक्यातही काही नेते मंडळी येणार आहेत. काय त्यांच्याकडं काय मागणार आहेत, काय त्यांना काय सांगू इच्छित आपण? मला मोठं विशेष वाटतं, गंमत वाटते की हे लोक इतक्या लांबून पक्षप्रवेशासाठी येतात आणि आमच्या बांधावर कोणी आलं नाही. कोणी एक मंत्री कोणी आला नाही का, तुझी सोयाबीन गेली का, तुझं बाग गेले का, काय गेलं, यांना कसे टाईम मिळत्या? जे लोक 1 वर्षामध्ये 3-3 पक्ष बदलणारे, त्यांच्याकडे हे लोक कार्यक्रमाला येत्या, त्या बी मोठ्या कार्यक्रम हॉलमध्ये. आणि यांना आमच्या बांधावर नाही आता येताला. आमच्या नुकसानी काय झालं, शेतकरी खरंच काय अडचणी ते काय नाही दाखवत नाही द्राक्षाचं शेतकरी. पण एकदा सुरू जर झाल्या सगळ्यात जास्त आत्महत्या इथं होतील, ही परिस्थिती. ह्या लोकांना कसं काय वाटत नाही? काय वाटतं यांना? हे लोक मग बोललो त्याप्रमाणे 3-3 एका वर्षात 3-3 पक्ष बदलणारे आणि यांच्या कार्यक्रमाला ते येतात. आणि आम्ही एकच पक्ष शेती म्हणून धरून बसलो आहे, आमच्या बांधावर कोणी येत नाही. म्हणजे तुमची अपेक्षा आहे का यांनी आपल्या बांधावर येऊन नुकसान, शेतकऱ्याची खरी नुकसान आहे का, तो काय अडचण आहे ते समजून घेतलं पाहिजे, बसून पाहिलं पाहिजे. नुसतं दिसतोय शेतकरी, दिसतोय फक्त द्राक्षाचा शेतकरी, पण त्या नुकसानी का, त्याच्या हातात काय, त्याच्या बँकेत काय पाहिलं पाहिजे त्यांनी. आणि त्या शेतकऱ्याला उभं केलं पाहिजे. सगळे पिकं असतील, मी द्राक्षच नाही बोलत, पण सोयाबीनवालासुद्धा खूप. आता माझ्या शेजारी सोयाबीनचं क्षेत्र आहे, बघा तुम्ही, बुडून गेलं, काचा पत्ता नाही राहिला तिथं पाण्यानं. आता निवडणुका जाहीरच होणार आहेत. नगरपंचायत असो, पंचायत असो, जिल्हा परिषद असो. तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मी तर मतदारांना हेच सांगतो की जो आपल्या मदत करेल किंवा आपल्या व्यथा समजून घ्या, आपल्यासाठी जो सरकारकडे मांडील, अशाच लोकांना निवडून द्या. बाकी हे नुसते धंद्यासाठी किंवा पैसे गोळा करण्यासाठी ह्या लोकांना निवडून देण्यात काहीच पॉईंट नाही आणि देणार पण नाही. शेतकरी खरंच याच्यावर आला आहे आता का कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे निश्चित तो मतांच्या याच्यातून दाखवून देईल. आपलं नाव काय? माझं नाव शामराव माळोदे. मी तुमच्या शेतात काय नेमकं द्राक्ष बाग आहे. काय परिस्थिती शेताची? आता तसं पाहायला गेलं तर परिस्थिती खूपच कठीण आहे. म्हणजे सगळ्यात पहिली इथं विषय असा आहे का, आम्ही 6 महिन्यापासून जे बघतोय नैसर्गिक आपत्ती, खूप प्रयत्न केले. आत्तापर्यंत प्रयत्नच करत आलो का बाबा बाग कसे वाचतील. अजूनही तेच चालू आहे, पण हाती काही सापडायला असं वाटत नाही आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी बागाची परिस्थिती काय आहे? नेमके किती द्राक्षाचे घड आलेले आहेत, काय कसं आहे? हिशोब बघायला गेला तर तुम्ही दरवर्षी म्हणाल तर मागच्या 5 वर्षापासून तर परिस्थिती खूपच बिकट आहे तसं पाहायला गेलं.
पण समजा बागेला घड यायची परिस्थिती जर म्हटली तर मागच्या 5 वर्षापेक्षा यावर्षी तर असं समजा का या 6 महिन्यात जे नुकसान झालं आहे मागच्या 6 महिन्यात झालं ते आता दिसतं आम्हाला का हा यार खऱ्या अर्थाने नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागेचं. आणि ही अशी वेळ येते आमच्यावरती बाग तोडायची. काय केलं पाहिजे सरकारने याच्यावर, तुम्हाला काय वाटतं? आता तसं मी तर म्हणजे मी तसं जे आता सुरेश मामकळमकर जे बोलले का बुवा ते मागच्या 36 वर्षापासून द्राक्ष शेती, तर मी जास्त नाही, मी 15 वर्षापासून आहे. पण 15 वर्षात मी जेवढे अप्स अँड डाऊन्स पाहिले त्याच्यावरून तर मला असं वाटतं का का हा धंदा मी का बरं चूज केला, काय कारण असेल हा धंदा चूज करायचं. ठीक आहे, वडिलोपार्जित होता, माझ्या हातात आला म्हणून आता मला करते. पण अशी जर परिस्थिती होत असेल का तुम्ही एवढं घाम गाळून एवढा पैसा सगळा त्याच्यात ओतून तुमच्या हाती जर काही येणार नसेल ना, तर हा धंदा न केलेला कधी बी चांगला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचा धंदा आहे ना, हा कर्ज काढून इथं आणून टाकायचं, त्याच्यातून परत कर्ज भरायसाठी काय बँकेकडे न्यायचं हा लय मोठा प्रश्न आहे. काय नेणार तुम्ही बँकेकडे? समजा तुमच्या बागेला जर घडच नाही, आज यांनी 6 गल्ल्या का याच्यासाठी फेल काढल्या, 6 गल्ल्यांची मजुरी तर द्यावाच लागणार आहे. एका झाडावर 1 घड, एका झाडावर 2 घड, अशी परिस्थिती त्या माणसावरती बाग तोडायची वेळ आलेली. आता सांगा मला, ही एवढी इमारत त्यांना परत उभी करायला पैसे किती लागतील? कुठून आणायचे पैसे? आहे ते कर्ज भरायची आमच्यात ये नाही राहिलेली. आता हा बाग उभा करायला कुठून पैसे आणायचे, असा विषय झालेला आहे. आता मला सांगा, कर्जमाफी सोडून दुसरा पर्याय सांगा मला तुम्ही. आता त्या दिवशी मी एक न्यूज वाचली का फडणवीस साहेब म्हणता का बुवा बँकांना फक्त फायदा होईल, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही. कसा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना? कमीत कमी आम्हाला कोरे उतारे तर पाहायला भेटतील, तेवढं तर भेटेल कमीत कमी. आमच्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं तर भेटेल का भाऊ आमचे उतारे कोरे? तेवढं तर करा. ठीक आहे, बँकांना काय फायदा व्हायचा तो चालेल, बँकांना फायदा झाला चालेल, पण आमचे उतारे कोरे होतील ते पहिले केलं तर असं मला वाटतं हे बेस्ट. म्हणजे जर केलं सरकारने, या सरकारने, तर नक्कीच या सरकारच्या पाठीमागे शेतकरी उभा राहील. पण आश्वासनं देऊन जर त्या आश्वासनांचं काही होणार नसेल ना, तर हा शेतकऱ्यांनी दाखवून दिलं का कांद्याचं किंवा कांद्याचा बेल्ट पकडा तुम्ही, शेतकरी काय करू शकतो आणि कसं काय पालट करू शकतो. तर आत्तासुद्धा ते व्हायला जास्त टाईम लागणार नाही. अजित पवारांनी पण एक विधान केलेलं आहे, 0% व्याज दिलं तरी तुम्ही ते भरती नाही म्हणे. कोणाला दिलं 0%? शेतकऱ्यांना कधी दिलं 0%? मला तर नाही आठवलं. मी एवढ्या दिवसाचं हे करतो, मला तर कधीच नाही आठवलं 0% कधी दिलं ना. कधी दिलं 0%? 0% तर नाही. पण मला एक सांगा का आता आमचं समजा आम्ही रेग्युलर कर्जदार आहे, आमच्याकडे पीक कर्ज आहे किंवा MT लोन रेग्युलर कर्जदार आहे, पण आमचं सगळे पैसे निघून गेले. आता आमच्याकडे काहीच नाही राहिलेलं. तर पुढच्या वर्षी उभं राहायला आम्ही तर कर्ज थकबाकीदार दिसत नाही. आम्हाला काय करणार आहे? आमच्यासारख्याला काय करणार आहे? तुम्ही सांगा ना. तुम्ही आता मी पीक कर्ज काढून बाकी MT लोन काढून मी आत्तापर्यंत जगलो, पण आता माझ्याकडे बागच नाही राहणार. पण ही बाग पण उभी करायची मला, याच्यासाठी आम्ही थकबाकी दिसत नाही. आम्हाला काय मदत केली? तर ह्या लोकांनी अशा लोकांना सुद्धा उभं केलं पाहिजे, अशा लोकांना सुद्धा मदत केली पाहिजे. एकदम बरोबर आहे या गोष्टी. कारण की ना, आपण समजा आम्ही आता एवढी मोठी, सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा, जर मार्केटमध्ये शेतकऱ्याकडं पैसा असला तर शेतकरी शांत बसत नाही. तो काही ना काही तो रोटेशनमध्ये पैसा आणत राहतो. मार्केट फिरत राहतं, मार्केटमध्ये दिसत राहतं का चलन चाललं आहे. शेतकऱ्याकडे पैसा नसल्यावर तुम्ही बघा, मागच्या वर्षी टमाट्याचं, यावर्षी टमाट्याचं नुकसान, चलन फिरणारच नाही. तुम्ही बघा, नाही तर यावेळेस तुम्हाला लगेच अंदाज येऊन जाईल. तेजीच नाही. काय करणार तुम्ही? कुठून पैसा? तुम्ही काय खरेदी करणार? काहीच नाही. त्याच्यापेक्षा मला सरकारला एवढंच म्हणणं आहे का सरकारने आमच्या बांधावर यावं, नुकसान बघावं आणि मग जो काही तो निर्णय घ्यावा योग्य तो. हे असं आम्ही 30 जूनला कर्जमाफीचा निर्णय घेऊन आम्ही काही होणार नाही 30 जूनला, तवर सगळे विसरून जातील. याच्या पलीकडे काय होणार नाही. मला असं वाटतं का आता इथं येऊन त्यांनी पाहणी करावी, शेतकऱ्यांचं नुकसान डोळ्याखाली घालावं आणि निर्णय घ्यावा, कर्जमाफीचा खरंच निर्णय घ्यावा. आपल्यासोबत होते हे स्थानिक शेतकरी, आपण त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यात. आता यापुढे मतदारांच्या हाती आहे कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला नाही. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.